उतार वयामध्ये मुलांनी सांभाळ करावा, नातवंडांना शाळेमध्ये खेळवावं, त्यांना शाळेमध्ये सोडायला आणायला जावं आणि निवांत जगावं असं प्रत्येक वृद्धाचं स्वप्न असतं। पण अनेकदा मुलांना हे जन्मदाते अडसर वाटायला लागतात। त्यामुळे वृद्धांना कोर्टाची पायरी चढण्याची सुद्धा वेळ येते। सर्वोच्च न्यायालयाने अशा खटल्याच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहेत। हे निर्देश नेमके काय आहेत आणि या सगळ्यामुळे वृद्धांना खरोखरच दिलासा मिळणार आहे का, बघूयात। दोन वेळच्या घासासाठी वृद्ध कोर्टाच्या दारी। जन्मदाते विरुद्ध अपत्य 35 लाख खटले। वृद्ध मात्या पित्यांचे हाल, महाराष्ट्रही पुढे। शिक्षण, स्वतःसह कुटुंबाची जबाबदारी पाठीवर घेऊन धावताना बालपण तारुण्य कसं सोडून गेलं कळलंच नाही। आयुष्यभराची शिदोरी आणि ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं ते उतार वयात आपली काळजी घेतील, ज्यांच्या प्रती आजवर कर्तव्य पार पाडली ते आपली कर्तव्य पार पाडतील ही आशा उतार वयात प्रत्येकाला असणं साहजिकच असतं। पण सगळ्यांच्याच वाट्याला हे सुख येईल असंही काही नसतं। काही कमनशिबी पालक उतार वयात जीर्ण झालेल्या शरीरासह दुःखही सहन करत न्यायालयाच्या फेऱ्या मारताना दिसतायत। धक्कादायक बाब म्हणजे यात महाराष्ट्र सुद्धा वरच्या क्रमांकावर आहे। उत्तर प्रदेश 4,99,000, महाराष्ट्र 3,97,000, कर्नाटक 2,76,000, बिहार 2,53,000, राजधानी दिल्लीत 47,134 असे देशभरात एकूण सुमारे 35 लाख खटले प्रलंबित आहेत। त्यात मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्यांचे खटले 7 लाखांच्या घरात आहेत। जन्मदात्याचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या इच्छेखातर वृद्ध मात्या पित्यांना कावडीत बसवून देवदर्शनासाठी नेणाऱ्या श्रावण बाळाची कथा जिथे सांगितली जाते, त्याच भूमीत वृद्धांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतायत। दोन वेळ सुखाचे घास तरी मुलांनी वाढावेत इतकीच अनेक वृद्धांची माफक अपेक्षा असते। ती पूर्ण करण्यासाठी शरीर साथ देत नसतानाही जोडे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। जेवण, निर्वाह भत्त्यासह काळजी घेणं तर सोडाच, औषध पाण्यासाठी पैसे सुद्धा त्या कृतज्ञ औलादी देत नाहीयेत। अशा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। कृतज्ञ औलादींना शासनातवा समज मिळावी। आयुष्याच्या संध्याकाळी तरी शांत सुखी जीवनाचे 4 क्षण मिळावेत हीच अपेक्षा। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।